नमस्कार मित्रांनो, लाडके बहीण योजनेचे जे काही हमीपत्र आहे ते कशा पद्धतीने भरायचं हे अजून बऱ्याच जणांना माहिती नाही आणि हमीपत्र भरताना जर काही चूक झाली तर कदाचित तुमचे 1500 रुपये मिळणार नाही। त्यामुळे हे हमीपत्र कसे भरावे आणि नक्की काय आहे यामध्ये ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की हे अर्जदाराचे हमीपत्र आहे। याची जी काही PDF आहे ती तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, ती डाउनलोड करून तुम्ही प्रिंट मारू शकता। तर येथे पहा की यामध्ये काही मुद्दे आहेत ज्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे खून करावी लागणार आहे। तर नक्की कोणते मुद्दे आहेत ते व्यवस्थित समजून घ्या। तर पहिला मुद्दा आहे, माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा अधिक नाही। तर तुमचे उत्पन्न जर 2.5 लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला इथे अशा प्रकारे खून करायचे आहे। त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही, म्हणजेच तुमच्या कुटुंबात कोणीही टॅक्स भरत नसेल तर तुम्हाला इथे अशा प्रकारे खून करायचे आहे। त्यानंतर मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही। तर मित्रांनो, येथे पहा हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। येथे पहा की तुमच्या घरातील कोणीही सरकारी कर्मचारी म्हणून काम करत नसेल किंवा कंत्राटी कर्मचारी किंवा इतर भारत सरकारच्या कोणत्याही विभागामध्ये काम करत नसेल तरच तुम्हाला येथे अशा प्रकारे खून करायचे आहे। त्यानंतरचा मुद्दा आहे, मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या 1500 रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही। म्हणजे जर तुम्ही इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल, जसे की श्रावणबाळ योजना, राजीव गांधी योजना, अशा ज्या काही योजना आहेत त्या योजनेचा तुम्ही लाभ घेतलेला नसावा, तरच येथे अशी खून करा। त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार नाही। जर आमदार खासदार नसेल तरच येथे अशी खून करा। आमदार खासदारांचे जे काही घरातले आहेत त्यांना हा फॉर्म भरणे चालत नाही। त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य नाहीत। तर मित्रांनो, अशा प्रकारे जर भारत सरकारचे कुणी अध्यक्ष, उपाध्यक्ष असेल तर त्यांना हा फॉर्म भरायला चालत नाही। नसेल तर अशा प्रकारे खून करा। त्यानंतर आहे, माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 4 चाकी वाहने नाही, ट्रॅक्टर वगळून नोंदणीकृत नाहीत। म्हणजेच मित्रांनो, जर तुमच्याकडे ट्रॅक्टर सोडून इतर 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार नाही। नसेल तरच अशा पद्धतीने खून करा। त्यामुळे हे हमीपत्र घेण्यात येत आहे। तर मित्रांनो, तुम्ही येथे पाहू शकता की काही संमती मागितलेली आहे, जशी की OTP वगैरे वेगळं काही। तर मित्रांनो, येथे पहा की जी काही महिला आहे त्या महिलेची स्वाक्षरी तुम्हाला येथे घ्यायची आहे, अर्जदाराची सही, त्याच्यावरती तुम्हाला ती सही घ्यावी लागणार आहे आणि येथे स्थळ आणि दिनांक अशा पद्धतीने तुम्हाला ते स्थळ टाकावे लागणार आहे। तर महत्त्वपूर्ण अशी ही माहिती होती। या हमीपत्राची जी काही PDF आहे ती खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। तेव्हा अर्ज करण्या अगोदर हे जी काही माहिती आहे ती व्यवस्थित वाचून घ्या आणि मगच अर्ज करा। धन्यवाद।